आज स्वच्छतेसाठी काही सरकारने काही पॅकेज केलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने काही त्याला वेगळं अनुदान दिलं पाहिजे याची आवश्यकता नाही. जिथे समाज राहतो तिथे समाजानेच त्याचं घर कसं स्वच्छ करतो, आपण आपलं अंगण कसं स्वच्छ करतो, जिथे हे जे काही गोष्टी आहेत हे आपल्याच आहे ना. हे सगळं आपण आपलं समजून केलं तर प्रॉब्लेम गव्हर्नमेंटचं काही नाही आहे. आधी तर गव्हर्नमेंट प्रत्येक जागी लक्ष नाही देऊ शकत. त्यांच्याकडे खूप प्रशासन पाहिजे तसं व्यवस्था करतच आहे, पण लोकांनी पण त्यात समजूतदारपणा घेतला पाहिजे. प्रदूषण वाचवा, प्रदूषण रोखा ही जी काही मोठ्या प्रमाणात जे कॅम्पेन चालू आहे, पण त्याला पाहिजे तसा लोकांकडनं रिस्पॉन्स नाही, तो असणं गरजेचं आहे. काय खरं तर लोकांना अवेअरनेस यायची. अवेअरनेस कशाला पाहिजे, जर ते आपलं म्हणून केलं आपण तरच ते होणार आहे, त्याशिवाय ते होणार नाहीत गोष्टी. बरेच ठिकाणी जर आपण बघितलं, पण गव्हर्नमेंटलाही दोष देऊ शकत नाही. जिला आपण पवित्र मानतो, जिच्या स्पर्शाने मन आणि आत्मा पवित्र होतो, तीन क्षणी पण जिचे महत्त्व आहे, मनुष्य योनीला गती मिळते, अशी गंगा माता खरंच पवित्र आहे. मानतो तर आपण बघतोय किती घाण कचरा झालेला आहे तिच्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी काय केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी पण काय केलं पाहिजे? यामध्ये गव्हर्नमेंटचं काही नाही आहे. आधी तर गव्हर्नमेंट प्रत्येक जागी लक्ष नाही देऊ शकत. त्यांच्याकडे खूप प्रॉब्लेम्स आहे. जे लोक इकडे घुमायला येतात, आता तुम्ही बघा, ते बघा बॉटल्स हे आहे, ते लोकांनीच नाही फेकायला पाहिजे. आपण जर स्वतःच काळजी घेतली तर गव्हर्नमेंटची गरज नाही पडत. आणि जेव्हा तुम्ही गोदावरीला माता म्हणतात किंवा कोणत्या पण नदीला माता म्हणतात, तुमची काळजी ही आहे की तुम्ही तिथे फेकता. फुल फाल वगैरे ठीक आहे की ते ॲटलीस्ट डिकम्पोज होतात, बट बॉटल्स आहे त्याच्यामध्ये जीव प्राणी आहे. खाली जे आता तुम्ही आतमध्ये नाही गेले, आतमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही जाता ना तिथे कुंडाकडे, तिथे सुद्धा गड्डा देवी शिरवलेल्या आहे जिथे पाया लागतात लोकांच्या. अरे तुम्ही येत आहे ॲटलीस्ट कुठे म्हणजे दूर शिरवा, त्यांना पण अपमान नको करा. तुम्ही स्वतः म्हणता आम्ही हिंदू आहो, हे आहो, ते आहो. आधी तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचा धर्म समजा, त्या हिशोबाने वागा आणि त्यानंतर मग प्रश्न करा कोणत्या गोष्टीवर. गव्हर्नमेंटचं काय, ते टर्नओव्हर्स काढतात. आपलं काम काय की आपण त्यांना सहानुभूती दिली पाहिजे, कारण की ते एक वेळा करा, दोन वेळा करा, आणि बट डेली नाही करू शकत ना ते पण. तर हे आपलं काम आहे ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन की आपण केलं पाहिजे. लोकांनी काय केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटनी पण काय केलं पाहिजे? बेसिकली सगळ्यात पहिला मुद्दा इथे येतो की लोकांनी अवेअरनेस जी आहे ती स्वतःमध्ये आणायची गरज आहे. काय असतं की एकाकडे आपण जातो, एके ठिकाणी जातो, तर आपल्याला पहिलं तिथे बघतो आपण श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थान जरी असं तर लोक इथे, मी सकाळीपासून बरेचदा बघतो की लोक इथेच येतात, तिथेच गुळण्याकडे ह्यातच थुकतात. पण आता ह्याचं जर आपण बघितलं, याचा अर्थ जे आहे हिंदू ग्रंथामध्ये, तर इथं आपण येतो स्नान करण्यासाठी, ज्याने की म्हणतात पाप धुतले जातात. पण खरंच जर पाप धुतले जात असतात तर लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण तिथं पाप धुतले जातात, तर आपण इथे येऊन अजून त्याला घाण करायची गरज आहे की पापाचा भागीदारी बनतोय, मग खरंच पाप धुतले जातात का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पहिला यायला पाहिजे. दुसरा मुद्दा असं येतो की आता जसं प्लॅस्टिकचं असं बोलणं झालं, प्लॅस्टिकचं वगैरे कसं टाकतात, आता त्याला गरज आहे खरं तर लोकांना अवेअरनेस यायची. अवेअरनेस कशा यायला पाहिजे, जर ते आपलं म्हणून केलं आपण तरच ते होणार आहे, त्याशिवाय ते होणार नाहीत गोष्टी. बरेच ठिकाणी जर आपण बघितलं ना, तर सगळे श्रद्धास्थान असेच आहेत. लोकांना तुम्ही बघताय साधा मुद्दा, आता ही जर आपल्या नद्या आहेत, त्या नद्या आपल्याला किती जरी झालं तरी आपल्याला काही जरी पुरवणार आहेत.